नमस्कार. मी विजय गोळसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला गंगासागरची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे गंगासागर हे जे तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी आम्ही काय काय पाहिलं, आम्हाला काय अनुभव आला, त्या ठिकाणची आख्यायिका किंवा ते मंदिर कसं आहे, कशाचं आहे, याविषयी सगळी माहिती आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. मला आशा आहे तुम्हाला आमचा हा गंगासागरचा अनुभव निश्चित मार्गदर्शक ठरेल आणि आवडेल देखील. खरं सांगायचं तर गंगासागरला जाण्याची आमची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. आमच्या कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई कैलासवासी इंदुबाई गवळी आणि माझ्या आत्या चंद्रभागा गवळी ह्या अनेक वर्षांपूर्वी गंगासागरला जाऊन आलेले आहेत. बाकी आमच्या परिवारातलं कुणीही गंगासागरला गेलेलं नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या भारतामध्ये सर्वात पवित्र नदी जी आहे ती म्हणजे गंगामाया. गंगेचा उगम हिमालयात गंगोत्रीला होतो आणि हजारो वर्षांपासून हजारो किलोमीटरचं अंतर, त्या अंतरावर असलेली गावं, माणसं, अक्षरशः कोट्यावधी माणसांना जीवदान देत शेती आणि इतर जलचर यांना जीवनदान देत ही गंगा नदी हजारो किलोमीटरचा प्रवास करून शेवटी बंगालच्या सागराला जाऊन मिळते. ज्या ठिकाणी तिचा उगम पावतो ते गंगोत्री, आणि ज्या ठिकाणी ती समुद्राला तिचं मिलन होतं त्या ठिकाणी गंगासागर नावाचं तीर्थक्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांना जेवढी गंगोत्री प्रिय आहे, जेवढी गंगोत्री वंदनीय आहे, तेवढंच गंगासागर देखील प्रिय आहे, वंदनीय आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला एकदा तरी गंगासागरला जावं असं वाटणं साहजिक आहे. तसंच आम्हाला वाटत होतं. परंतु आपण म्हणतो ना, आपण कितीही ठरवलं तरी जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपण त्या तीर्थक्षेत्राला जात नाही. त्याप्रमाणे आम्हाला गंगासागरला जाण्याची आमची वेळ झाली आणि नाशिकच्या ब्रिजमोहन चौधरी यात्रा कंपनी यांच्या माध्यमातून आम्ही गंगासागरला गेलो. गंगासागर हे पश्चिम बंगालमध्ये कालिकत नावाच्या विभागामध्ये आहे. म्हणजे कलकत्त्यापासून सुद्धा ते जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावर आहे. आता कलकत्त्याला जायचं म्हणजे नाशिकहून गीतांजलीपेक्षा दुसरी चांगली गाडी नाही. ही जी गीतांजली आहे ही 1977 साली आपल्या मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत सुरू झाली. अतिशय सुपरफास्ट गाडी जी आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्याला जोडणारी ही गीतांजली, त्या गीतांजलीने आम्ही सगळे कलकत्त्याला जाऊन पोहोचलो. आमचा हा जो गीतांजलीचा प्रवास होता हा 2 दिवसांचा प्रवास होता. जाताना आम्हाला थोडा उशीर झाला, परंतु कलकत्त्याच्या शालिमार स्टेशनच्या थोडं अलीकडे एका स्टेशनवर आम्ही सगळे उतरलो. आमच्याबरोबर नाशिकचे 18 लोक होते. आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्र आलो. कंपनीची गाडी त्या ठिकाणी आली आणि आम्ही सगळे कलकत्त्याला जे आमचं एक हॉटेल होतं कजार सिलेक्ट, त्या हॉटेलमध्ये रात्री 7-7:30ला जाऊन पोहोचलो. कलकत्त्याच्या हॉटेलमध्ये आम्ही रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साधारण 6:45 वाजता कंपनीने जी पाठवलेली बस आहे त्या बसमध्ये बसून आम्ही गंगासागरकडे निघालो. कलकत्त्यापासून डायमंड हार्बर नावाचं एक ठिकाण आहे. ते अंतर जवळजवळ 143 किलोमीटर आहे. वाटे जाताना कलकत्ता शहर नुकतंच जागं होत होतं. कलकत्ता आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे कलकत्ता पाहत आणि नंतर पुढे पश्चिम बंगालची भूमी पाहत आम्ही गंगासागरकडे आमचं प्रयाण सुरू झालं. हा जो भाग आहे हा आपल्या कोकणासारखाच आहे. या ठिकाणी
केळीचे खूप दाट असे झाडं दिसली, त्याचप्रमाणे नारळी पोपळीचे देखील दाट झाडे दिसली. आम्ही ज्या रस्त्याने गेलो तो सिंगल रस्ता होता, म्हणजे जर दुसरी गाडी समोरून आली तर पहिली गाडी थांबल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावं होते, बाजार होता, आणि त्यामुळे आम्हाला हे 143 किलोमीटरचं अंतर पार काढायला जवळजवळ 3 तास लागले. मध्ये सुंदरबन नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता पाणी केला आणि मग तिथून जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावर हे डायमंड हार्बर होतं. डायमंड हार्बर म्हणजे एक पाण्याची मोठं हे आहे. तिथून समुद्री जे अंतर आहे ते साधारण 6 किलोमीटर आहे. तर हे 6 किलोमीटर जाण्यासाठी त्या ठिकाणी जेटी किंवा अशा मोटार बोटी असतात. या मोटार बोटींमध्ये एकाच वेळी जवळजवळ 1000 ते 1500 लोक बसतात. आता जे स्थानिक लोक आहेत ते पटकन येऊन जागा पकडतात आणि आमच्यासारखे जे नौके आहेत ती बोट पाहत, ते पाणी पाहत, त्यांना प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्यामुळे आपल्यासारख्यांना तिथं बसायलाच जागा मिळत नाही. हा जो प्रवास आहे हा 1 तासाचा होता. आम्हाला देखील बसायला जागा मिळाली नाही, त्यामुळे त्या बोटीमध्ये उभं राहूनच आम्ही हा 1 तासाचा प्रवास केला. मात्र हा प्रवास खूप छान होता. या ठिकाणी जे पक्षी असतात समुद्रावर उडणारे, त्यांना लोक दाणे टाकतात आणि हे पक्षी वरच्यावर ते दाणे पकडतात. आपण टाकलेले दाणे पक्षी वरच्यावर पकडतात, घेतात. हे पाहिल्यावर प्रत्येकाला आनंद होतो आणि प्रत्येक यात्रेकरू 10-20 रुपयाचे दाणे तरी विकत घेतो आणि ते टाकतो. त्यामुळे पक्ष्याचे थवेच्या थवे या जहाजामागे येतात. अशा प्रकारे समुद्राचं आणि गंगेचं हे दर्शन घेत घेत आम्ही डायमंड हार्बरच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो. 1 तासाचा हा प्रवास होता. याच्यामध्ये खूप चांगला आम्हाला अनुभव आला, खूप बरीच माहिती मिळाली आणि निसर्गाचं एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याकडे जसं एस टी बसेस सगळ्यात असतात, त्या ठिकाणी कलकत्ता कॉर्पोरेशननी घोड्यांची सोय केलेली आहे, बोटींची छोट्या छोट्या सोय केलेली आहे, त्याचे स्टेशन आहे आणि तिथे ही प्रवासाची वाहतूक होती. विशेष म्हणजे हे 1 तासाने जे अंतर कापतो आपण 6 किलोमीटरचं, त्याला एका माणशी फक्त 9 रुपये तिकिटाचे दर होते. बरेच लोक त्यांच्या मोटरसायकली, स्कूटर्स घेऊन देखील आले होते. त्या स्कूटरचं जे भाडं आहे ते 70 रुपये असतं आणि डायमंड हार्बरला गेल्यानंतर तिथे जमीन आहे पुढे, त्या ठिकाणी हे लोक आपली मोटरसायकल उतरवतात आणि आपला आपला प्रवास करतात. डायमंड हार्बरला उतरल्यानंतर आम्ही एक टेम्पो ट्रॅव्हलर केला 8 सीटरचा आणि तिथून गंगासागरला गेलो. डायमंड हार्बरपासून गंगा साधारण 28 ते 30 किलोमीटर आहे. आम्ही जो टेम्पो केला होता तो जाण्या येण्यासाठी होता, त्यामुळे आम्हाला पुन्हा टेम्पो शोधण्याची गरज नव्हती. आम्ही साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये त्या गंगासागरचं जे मुख्य क्षेत्र आहे त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी ही मोठी गाडी सोडून छोट्या होडीने आम्ही गंगासागर, ज्या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते, त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. गंगासागरला आम्ही साधारण दुपारी 1:30 वाजता पोहोचलो. ऊन छान पडलेलं होतं, वातावरण अतिशय प्रसन्न आणि स्वच्छ होतं. समोर गंगा सागराला मिळाले दिसत होती. हेच ते ठिकाण गंगासागर हे पाहण्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही मनामध्ये इच्छा बाळगलेली होती आणि आज ती सफल झालेली होती. गंगेचं सागराशी या ठिकाणी मिलन होतं आणि गंगाच जणू सागर होती. गंगा नदी तर मोठी आहे, महान आहेच, परंतु जेव्हा ती सागराला मिळते तेव्हा ती स्वतःच जणू सागर होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला गंगासागर येतो. गंगासागरला गंगेचं जे पाणी आहे ते थोडंसं मातकट दिसतं आणि समुद्राचं पाणी मात्र अगदी निळशार दिसतं. आपण होडीने जर थोडं आतमध्ये गेलो तर हा फरक, हा डिफरन्स आपल्याला पाहता येतो. त्याचप्रमाणे ड्रोननी जे छायाचित्र काढलेले असतात त्यातून देखील आपल्याला गंगेचा प्रवाह आणि समुद्राचं पाणी यातला फरक स्पष्ट दिसतो. मात्र काठावर उभं राहिल्यानंतर सगळी गंगा, सगळा गंगासागर एकच दिसतो. आपल्या मनात फक्त विचार येतो की हीच ती गंगा आहे, भारताला सुजलाम सुफलाम करणारी, देशातली नंबर 1ची पवित्र नदी,
जिने अब्जावधी लोकांना जीवन दिलं, जिने अब्जावधी लोकांचं जीवन फुलवलं आणि हजारो एकर शेती तिने माणसांसाठी, जनावरांसाठी, सगळ्यांसाठी फुलवली, ती ही नदी म्हणजे प्रत्यक्ष देवीच आपल्या समोर साक्षात उभी दिसते. आणि ही गंगा जी आहे या ठिकाणी सागराला मिळते. गंगासागरची जी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.